समजा चायनाला आपण काय केलं बेटा, आपण आयसोलेट करून टाकलं चायनाला, म्हणजे चायनाकडनं कोणी इथे पण येणार नाही, इथून कोणी चायना पण जाणार नाही, येतं लक्षात. समजा इंडियाला पण आपण काय केलं, आयसोलेट करून टाकलं. समजा आफ्रिकन देशांना आपण आयसोलेट केलं, जपानला आयसोलेट केलं आणि तिकडे अमेरिकेला पण आयसोलेट करून टाकलं. ओके, तर काय होईल माहितीये का, आणि असं आयसोलेटेड आपण ठेवलं बेटा काही समजा करोड वर्षात, 2-3 करोड वर्ष आपण आयसोलेटेड ठेवलं, येतं लक्षात. तर जे माणसं तुला 2 करोड वर्षानंतर इंडियामध्ये सापडतील आणि जे माणसं तुला 2 करोड वर्षांमधनं चायनामध्ये सापडतील हे कम्प्लिटली वेगळे असतील. म्हणजे माणसांपासून 2 स्पीशीज जन्माला येतील. सगळ्यांना समजते का मी काय बोलतोय, समजते का? जसं एका माकडापासून ओरँगुटॅनचा पण जन्म झाला, चिंपांझीचा पण जन्म झाला, आपलं जे लंगूर असतं ना लंगूर, त्याचा पण जन्म झाला, जे आपल्या इथे गावठी माकड असतं त्याचा पण जन्म झाला आणि माणसाचा पण जन्म झाला, समजते का? तशाच प्रकारे त्याला आपण म्हणतो मुलांना स्पेसिएशन.